बाळानो, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नवीन जुना असला कुठलाही भेद नाही। ज्याने ज्याने भारतीय जनता पक्ष किंवा ह्याच्या मूळ विचारांचं ज्याने ज्याने खांद्यावरती झेंडा घेतला तो आपला आहे। सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना। त्यामुळे काल आज उद्या हा कुठला भाव नाही। नवीन आल्याशिवाय आपण 100% होतच नाही आणि जुने असल्याशिवाय त्यांचं प्रशिक्षणच नव्यांचं होत नाही। त्यामुळे नवीन जुन्याचा समन्वय करणं आणि त्यांना हे पुढे घेऊन जाणं बाळानो हेच भारतीय जनता पक्ष। असतील तसे घ्या, हवे तसे घडवा, अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे सगळ्या जनता जनार्दनांना वेलकम आहे। तुम्ही कुठल्याही माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा विचार झेंडा खांद्यावर घेऊ शकता। ज्या दिवशी तुम्ही घेता त्या दिवशी तुम्ही नुसतं भारतीय जनता पक्ष नाही तर या सनातन धर्म आपला विचार परिवार ह्याच्या 3500 वर्षाशी कनेक्ट होता। तुम्ही काल जरी भारतीय जनता पक्षामध्ये आलात महेशजी तरी तुम्ही 3500 वर्षापूर्वीच्या आपल्या संस्कृतीशी कनेक्ट झालेले आहात, बरोबर आहे। त्यामुळे काल आला उद्या परवा नाही, जो आला तो रमला, त्याने झेंडा खांद्यावर घेतला, तो आपल्या सगळ्या ह्या संस्कृतीचा पाईक झाला। पुंडलिक वरदे पक्ष वाढतोय बाळा। माझ्या वाटेत लोक थांबले स्वागत करायला। ह्याचा अर्थ काय आम्ही वाढतोय बाळा। 2 ठिकाणी सावंतवाडीत 10 ठिकाणी झालं पाहिजे। गैर काय आमचे गटबीट काय नाही। आमचा एकच गट भारतीय जनता पक्ष, आमचा गट नाही। म्हणून मी तुम्हाला सांगितलं असतील तसे या, आम्हाला अभिमन्यू हवे तसेच आम्ही घडवणार। असं नाही आता मी वेंगुर्ला चाललोय, कुडाळात आहे, सगळीकडे चाललोय। नाही सावंतवाडी माझं तर म्हणणं घरात स्वागत झालं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं। गणपती बाप्पा। आमची कालच आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून पूर्ण दिवसभराची बैठक झाली। आम्हाला सगळ्या आमदारांना घेऊन जो काही बॅकलॉग राहिला असेल आणि कोकणामध्ये प्रामुख्याने रोजगार या विषयावर तरुण तुम्ही माझा व्हॉट्सअप किंवा चेक केला असेल। आता मिशन आहे पुढचे 5 वर्ष तरुण तरुणी या ठिकाणी थांबले पाहिजेत, राहिले पाहिजेत जेवढा जास्तीत जास्त। आता बघा आम्ही काय घोषणा होती आमची, पार्लमेंट से लेके पंचायत तक आम्हाला एका रेषेतलं सरकार द्या, आम्ही विकास करू, बरोबर ना। आता आमच्याकडे आता आमची वेळ सुरू झालेली आहे। आम्हाला केंद्रापासून राज्यापर्यंत पंचायत समितीपर्यंत झेडपीपर्यंत आमची त्यामुळे आता आमच्या योजना सुरू झाल्या। आता पुढच्या 5-10 वर्षामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रोजगार कोकणात उभा राहिलेला दिसेल। तो सहकाराच्या माध्यमातून दिसेल, तो केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमात अनेक प्रकारे तुम्हाला योजनांचा पुढच्या 10 वर्षात आम्ही तुम्हाला रिझल्ट देऊ। दॅट इज माय नाही। सगळे पुन्हा परत भाजपमध्ये एका ठिकाणी येऊन परत आमचा झेंडा खांद्यावर घेऊन कधी जातील कोणास काय सांगता येईल। त्यामुळे बघा हे सगळे देशभक्त आहेत, हे काय पाकिस्तानचे नाही आहे। उपाटा असू दे, शिंदे असू दे, आमचे सगळे देशभक्त आपलेच आहेत। ते बाळा ते आपलेच आहेत। सगळ्यांनी राष्ट्राचा झेंडा खांद्यावर घ्यावा आणि या बघा पश्चिम बंगालमध्ये एवढा मोठा विजय झाला। आज पश्चिम बंगालमधल्या ज्या बांगलादेशाच्या सीमा होत्या त्या सगळ्या तिकडे कंट्रोल करायचं बांधायचं काम सुरू झालं, जे ममता दिदी करायला देत नव्हती। आता जर तिथे बांगलादेशातली येणारी मंडळी थांबली तर ती अगदी सावंतवाडीपर्यंत पण येणार नाही, थांबतील। आता हे काम सीमांच्या रक्षणाचं काम आपला देश। आता मला सांगा कुठल्या पक्षाचा असा अजेंडा आहे की आपल्या सीमांचं रक्षण होऊच नाही असं म्हणणं आहे उभाटांचं? असं म्हणणं आहे कुठल्या आणखीन कोणाचंच नाही। सगळे आम्ही एक देशाच्या विषयावर आम्ही सगळे एक आहोत। वयम पंचाधिकम शतम, आम्ही कौरव पांडव नाही बाळा, बरोबर आहे। आमचा जिथे देश अडचणीत आम्ही सगळे एक आहोत। आहेत की नाही बाळानो? जय शाबाश, भारत माता की बाळा। सरकारच माझं आहे, मी आता आमदार झालो म्हणून सुरक्षा देवेंद्रजी फार छान काम करतायत आणि सगळ्यांच्या सुरक्षित। आणि माझं तर बाळानो माझं तर सांगणं आहे ताई, ऐका, आपण सरकार आपलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, पुरुष कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान करायला या देशाला शिकवलं, तसं माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने आपल्या आजूबाजूला कुठल्याही महिलेवरती अत्याचार झाला तर त्याने पहिलं धावत तिथे जायचं आहे, अत्याचार होऊ द्यायचा नाही। ही ब्रिगेड ही आमची भारतीय जनता पक्षाची काम करणार, अजिबात चिंता करू नका, बरोबर मंडळी। या शोभा आज मला लगेच माहिती नाही, की आज माहिती घेतो माझ्या अध्यक्षांकडनं आणि त्याच्यावर काय कारवाई असेल करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल।
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.